जंतर मंतर पे आए हैं, क्या कुछ कहना चाहेंगे? जंतर मंतर में हम यही कहना चाहते हैं, जो भी पार्लियामेंट में बिल अभी पास करने की डिमांड कर रहे हैं, ताकि जो सुप्रीम कोर्ट ने सीलिंग लगाए 50% तक आरक्षण के लिए, उसको बढ़ा के जो पॉपुलेशन के हिसाब से 80% पे लेके जाना है। साथ ही साथ जो महिला का रिजर्वेशन बिल जो भी बहुत साल से बोल रहे हैं, उसको भी 30% इम्प्लीमेंटेशन विंटर पार्लियामेंट सेशन में इम्प्लीमेंट करने के लिए डिमांड MRPS की तरफ से कर रहा है। वही इन लोगों का से जो महिला का जो आप बिल बता रहे हो, उसमें क्या मांगे हैं आप? जो 33 रिजर्वेशन % है महिला में, उसमें भी SC ST BC जो भी महिला है उसका भी इम्प्लीमेंट करना चाहते हैं। आज आप जंतर मंतर पे आए हो, आप इतनी सारी संख्या लेके आए हो, आंध्र प्रदेश से आए हो, क्या कुछ आप मांग करते हो प्रधानमंत्री से और वित्त मंत्री से, जो भी है आपके? हम गवर्नमेंट से ही मांग करते हैं, ताकि जो आज की बदलते हुए स्थिति देख के जितना आरक्षण का सीलिंग लगाया था उसको भी बढ़ोतरी दे के बाकी सबको भी फायदा हो, देश को भी डेवलपमेंट हो, उस हिसाब से निर्णय लिया जाएगा इस पार्लियामेंट सेशन में। आज ज्ञापन कहाँ आप कहाँ सभी मिनिस्ट्री में अपना विनती दे रहे हैं और यहाँ पर आंदोलन भी कर रहे हैं MRPS ने। ಈ ದಿನ What's your demand? ಡೆಲ್ಲಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಸಾವಿರಾರು ಜನಗಳನ್ನು ಬಂದು ಈ ಡೆಲ್ಲಿನಲ್ಲಿ ನಾವು ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ದಂಡುವೀರಯ್ಯನ ನಾಯಕತ್ವದಲ್ಲಿ ನಡೆಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಅಂದರೆ ಈ ದಿನ ಡಿಲಿಮಿಟೇಷನ್ ಮಾಡಿ ಇನ್ನು ಎಷ್ಟೋ ಜನಕ್ಕೆ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ 33% 33% ಅನ್ನ ರಿಸರ್ವೇಷನ್ ಅನ್ನ ಈ ಶೀತಕಾಲ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಅಮಲು ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರನ್ನ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದೇ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಜನಾಭಾ ತಮಾಷಾ ಪ್ರಕಾರವಾಗಿ 80% ಅನ್ನ ರಿಸರ್ವೇಷನ್ ಅನ್ನ ಬೆಳೆಸಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮತ್ತೆ ಡಿಲಿಮಿಟೇಷನ್ ಮಾದಿಗರಿಗೋಸ್ಕರ ಕೆಲವು ನಿಯೋಜಕರುಗಳನ್ನ ನೀವು ಮತ್ತೆ ಪುನರ್ವಿಭಜನೆ ಮಾಡಿ ನಿಯೋಜಕರುಗಳನ್ನ ಬೆಳೆಸಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಡೆಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೇವೆ. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಇವತ್ತು ಕೂಡ 75 ವರ್ಷ ಸ್ವತಂತ್ರ ಭಾರತದಲ್ಲಿ 75 ವರ್ಷ ಆದರೂ ಕೂಡ ಇಂದುವರೆಗೂ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಮಾದಿಗರು ವಿವಕ್ಷಕ್ಕೆ ಗುರಿಯಾಗ್ತಿದ್ದಾರೆ. ಮಾದಿಗರು ಬೀಳ್ತಿರುವ ಒಂದು ಕಷ್ಟಗಳನ್ನು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಕಮಿಟಿ ಹಾಕಿ ಎಲ್ಲ